श्री स्वामी समर्थ. मेष राशीसाठी हा आठवडा कसा जाणार आहे? तर बघा, या आठवड्यात तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. नवीन योजना आखण्याची संधी मिळेल आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता आहे. घरात शांतता आणि सुसंवाद राहील. कौटुंबिक अडचणी हळूहळू दूर होतील. आत्मविश्वास वाढेल आणि घेतलेले निर्णय यशस्वी ठरू शकतात. श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीसाठी हा आठवडा कसा जाणार आहे? तर हा आठवडा थोडा धावपळीचा आणि थकवणारा ठरू शकतो. कामाच्या ताणामुळे शरीरावर आणि मनावर परिणाम जाणवेल. प्रवासाचे योग संभवतात. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्रास वाढू शकतो. वैयक्तिक आयुष्यासाठी वेळ कमी मिळाल्याने घरात किरकोळ मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. श्री स्वामी समर्थ. मिथुन राशीसाठी हा आठवडा कसा जाणार आहे? तर या आठवड्यात परिस्थितीत चढ उतार जाणवतील. बोलण्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतात. घरातील वातावरण थोडे तणावपूर्ण राहू शकते. शब्दांवर संयम ठेवल्यास मोठे वाद टाळता येतील. प्रवासाचे योग संभवतात. शांतपणे निर्णय घेतल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कर्क राशीसाठी हा आठवडा कसा जाणार आहे? तर हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक ठरणार आहे. मनात नवे विचार येतील आणि आत्मविश्वास वाढेल. आरोग्य चांगले राहील. जीवनात काही चांगले बदल करण्याची प्रेरणा मिळेल. आर्थिक, व्यावसायिक आणि प्रेम संबंधात सुधारणा होईल. तुमच्या चांगल्या वर्तनामुळे विरोधकही प्रभावी होऊ शकतात. समाजात मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सिंह राशीसाठी हा आठवडा कसा जाणार आहे? तर हा आठवडा अनुकूल असला तरी बोलण्यात संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. रागावर नियंत्रण ठेवल्यास मोठे वाद टाळता येतील. कुटुंबाबद्दल चिंता वाटू शकते. घरातील एखाद्या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घ्यावा लागू शकतो. समजूतदारपणे वागल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. श्री स्वामी समर्थ. कन्या राशीसाठी हा आठवडा कसा जाणार आहे? तर या आठवड्यात तुमच्या वर्तनात सकारात्मक बदल करणे फायदेशीर ठरेल. वादविवादामुळे मन अस्वस्थ राहू शकते. जरी मोठे नुकसान होणार नसले तरी मानसिक ताण जाणवेल. समाजातील लोकांकडून नकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. शांत राहून परिस्थिती हाताळल्यास प्रतिकूलता कमी होईल. श्री स्वामी समर्थ. हा जेवा. तूळ राशीसाठी हा आठवडा कसा जाणार आहे? तर या आठवड्यात आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. दुर्लक्ष केल्यास आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात. काही वादविवादांना सामोरे जाऊ लागू शकते. तुमच्या वागण्यात बदल केल्यास अनेक अडचणी टाळता येतील. संयम आणि समतोल राखणे महत्त्वाचे ठरेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीसाठी हा आठवडा कसा जाणार आहे? तर हा आठवडा तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. मोठे नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. आरोग्य समाधानकारक राहील. जोडीदाराची साथ मिळेल आणि नात्यात गोडवा टिकून राहील. मन प्रसन्न राहील आणि आत्मविश्वास वाढेल. श्री स्वामी समर्थ. धनु राशीसाठी हा आठवडा कसा जाणार आहे? तर हा आठवडा आनंददायी ठरणार आहे. मन प्रसन्न राहील. सुखसोयी वाढवण्यासाठी खर्च वाढू शकतो. कुटुंबीय आणि जोडीदारांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरात समन्वय आणि आनंदाचे वातावरण राहील. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. श्री स्वामी समर्थ. मकर राशीसाठी हा आठवडा कसा जाणार आहे? तर या आठवड्यात चढउतार
अनुभवायला मिळतील. काही गोष्टींबद्दल अस्वस्थता वाटू शकते. रखडलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. काही अडचणी निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. संयम ठेवल्यास परिस्थिती सुधारेल. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीसाठी हा आठवडा कसा जाणार आहे? तर हा आठवडा काहीसा कठीण जाऊ शकतो. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. आहारातील निष्काळजीपणा त्रास वाढू शकतो, पण मन अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वादामुळे आर्थिक चिंता वाढू शकते. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. बोलण्यात संयम ठेवा. श्री स्वामी समर्थ. मीन राशी. मीन राशीवाल्यांसाठी हा आठवडा शुभ संकेत घेऊन येईल. धार्मिक स्थळी जाण्याचा विचार मनात येऊ शकतो, ज्यामुळे घरात सकारात्मक वातावरण राहील. कुटुंबात एखादा शुभ प्रसंग घडण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि नवीन सदस्यांच्या आगमनाचे संकेत मिळू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.